नमस्कार नमस्कार नमस्कार. आज बऱ्याच दिवसांनी मराठी व्हिडिओ बनवायचा योग आला आहे. तर म्हटलं चला आज मराठी व्हिडिओ आपण बनवूया. कारण की बरेच दिवस बराच गॅप झाला, मराठी व्हिडिओ नाही झाले. डॉक्टर सर बिझी होते. बुक रिलीज, मग एक्झाम, त्याच्यामुळे मराठी व्हिडिओ बनवायला थोडा वेळ गेला. पण चला आता मराठी सिरीजची सुरुवात करूया. बोला. नमस्कार मित्रांनो. मराठी व्हिडिओज बाकी होते आणि बऱ्याच दिवसापासून बायको मागे लागली होती की व्हिडिओ कधी बनवणार. तर मी म्हटलं ठीक आहे, व्हिडिओ बनवूया. आणि मग बायको म्हणाली की मीच पहिले बोलते, तुम्ही गप्प बसा. म्हटलं गप्प बसा. तर गप्पत अशी आहे की तुम्ही म्हणत असाल की योगेश सर कुठे गेले, मराठी व्हिडिओज काय येत नाही. कारण की मध्ये सेमिनार झाला, त्या सेमिनार मध्ये रिलीज झालं, हे पुस्तक रिलीज झालं, केस थिंकिंग. हे केस थिंकिंग हे पुस्तक असं आहे की ज्याच्यामध्ये आपण जशी केस घेतो तसं तसं आपल्या डोक्यामध्ये काय काय चालायला पाहिजे, आपण काय काय विचार यायला पाहिजेत, प्रश्न आपण जे नॉर्मली विचारतो आणि त्याला जे उत्तर येतात त्याला घेऊन आपण काय विचार करायला पाहिजे, त्याला घेऊन आपण कुठल्या कुठल्या रेमेडीजचे आपल्या परम्युटेशन कॉम्बिनेशन कसं व्हायला पाहिजे, ह्याच्यावर हे पुस्तक आहे. पुस्तक हिंदीत आहे आणि मराठी लोक हिंदी तर हिंदीत पुस्तक आहे. आणि मॅडम हेच सगळ्यांना पाठवतात. मॅडमचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. जर कोणाला पुस्तक पाहिजे असेल तर मॅडम कडून ते पुस्तक तुम्ही मागवू शकता. आज आपण एक रेमेडी बद्दल बोलणार आहोत, जी रेमेडी मी बघितलं माझ्या केसेसमध्ये की मी खूप वापरतो, म्हणजे मला सहज वापरता येते. आणि मग मॅडम म्हणाल्या बऱ्याच लेडीज आहेत त्यांना मी देऊन चांगले रिझल्ट आलेत, तर चला तुमच्याबरोबर शेअर करूया आपण एक केस. म्हणजे मॅडम हे सहज वापरतात. मॅडमना पण अशा बऱ्याचशा केसेस लगेच लक्षात येतं की ही रेमेडी आहे. आणि रेमेडीचं नाव आहे दलका मारा. दलका मारा. आपण कॉलेजमध्ये काय शिकलो? दलका मारा. कॉलेजमध्ये आपण शिकलो जिथे जिथे थंडी वारा तेथे तेथे दलका मारा. है ना, हे आपण शिकलो. कारण काय कसं आहे, जिथे जिथे डॅम बेसमेंट वगैरे मध्ये जे आपण मटेरिया वाचला ॲलन स्किनोट, तर त्याच्यामध्ये थोडंसं पण काही कोल्ड झालं, ड्राफ्ट ऑफ कोल्ड एअर आली, ते डलका मारायचे. जॉईंट्स बेंट्स हे सगळे लगेच चालू होतो. रुमॅटिझम साठी फार चांगली रेमेडी आहे. सप्रेस्ड इरप्शन्स, स्किन इरप्शन्स जिथे सप्रेस्ड आहेत तिथे फार चांगली रेमेडी आहे. अर्टिकेरिया विथ अस्थमा असं मी बघितलंय की तिथे पण डलका मारा इज अ व्हेरी गुड रेमेडी. तर ह्या गोष्टींसाठी डलका मारा फार चांगली रेमेडी आहे. आणि लक्षात ठेवा माझे विद्यार्थी मित्रांनो की ॲग्रेवेशन बाय कोल्ड डॅम्प वेदर हे पण लक्ष लिहायला विसरू नका. आता जे माझे क्लिनिकचे मित्र आहेत, जे क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात, त्यांच्यासाठी डॅम्प कोल्ड वेदर म्हणजे काय? आपल्या क्लिनिकमध्ये जेव्हा प्रॅक्टिस जोरात चालू असते है ना, सीझन जोरात असतो, तेव्हा मग तुम्ही काय म्हणता? काय खिसा काय म्हणतो? खिसा गरम आहे. आणि जेव्हा सीझन डाऊन असतो, पेशंट नसतात, प्रॅक्टिस डाऊन आहे, तेव्हा तुम्ही काय म्हणतात? काय कसं काय प्रॅक्टिस काय म्हणते? काय म्हणता? थंड आहे, थंड आहे, डॅम्प आहे, कोल्ड आहे. कळतंय? म्हणजे तुम्हाला लक्षात आलं काय म्हणायचंय मला. आता हे डलका मारायला ह्याच्याशी मारामारी. हे जिथे असेल, जिथे तुम्ही हे म्हणाल वॉर्मथ नाही मिळत, तिथे दलका मारा चांगलं काम करतात. करेक्ट. आता ही वॉर्मथ कुठून भेटते? तुमच्या आसपासच्या लोकांपासून. तुमच्या घरामध्ये त्यांचं प्रेम, त्यांची ऊब, प्रेमाची ऊब आपण म्हणतो, म्हणजे गरमी, हीट. ती प्रेमाची हीट असते, ती जर नाही भेटली तर मग प्रॉब्लेम डलका मारायला येतात. आता आपण ऐकूया मॅडम कडून एक केस. मॅडम म्हणतात माझ्याकडे 3 केस आहेत, पण त्यातून 1-2 तरी आपण ऐकायला पाहिजे. 1-2 मी सांगेन. येस, बोला. एक बाई आहे, ती माझ्याकडे म्हणजे नेहमी पहिल्यापासून येते.
मग मध्ये तिला आर्टिकेरियाचा त्रास, मग तिने आपलं मेडिकल मधून ही गोळी खा ती गोळी खा, पण तिला काही बरंच वाटेना. गोळी खाल्ली की तेवढं बरं. मग ती आली माझ्याकडे, म्हणाली खाज आर्टिकेरिया म्हणजे अंगावर दादी दादी येतात आणि गांध्या खाज उठतात, येते, गांध्या. गांधी उठतात हा. आणि खास करते. तर मला फॅमिलीची तशी माहित होती, तरी मग तिला विचारलं, म्हटलं काय प्रॉब्लेम काय आहे? मग म्हणाली की नवरा, 3 मुली आहेत. हा, हा. नवरा आधी पहिले जॉईंट फॅमिली मध्ये होते, सासू सासरे दीर, ती मोठी म्हणजे मोठी सून, घरची मोठी सून, आणि तो मोठा मुलगा. वडिलांचं गॅरेज आहे, आणि मोठा मुलगा म्हणजे जरा आईचा लाडवलेला, मोठा झाला, लग्न झाली, मुलं झाली, तरी कमवायचं नाव नाही. अजिबात कमवत नव्हतो ना. कमवत नव्हता. एक दिवस कामाला गेला, एक दिवस नाही गेला, कोण काही बोलत नाही. जॉईंट फॅमिली मध्ये चला बाबा वडील आणतायत पैसा, त्याच्यावर चाललंय, त्याच्यावर चाललं होतं. मग एक मुलगी झाली, 2 मुलगी झाली, 3 मुली झाल्या. अच्छा. तरी हा काही सुधारायलाच तयार नाही. मग तिने म्हटलं की अरे आता आपल्याला मुलांसाठी तर हे करायला लागेल. बरोबर. हे किती दिवस असं चालणार? सासरे किती दिवस, आणि सासू आपली नाही असू दे, जाईल उद्या कामाला, जाईल उद्या कामाला. सासू त्याला पदरे खाली घालायची, आई त्याला म्हणायची असू दे पोरगा माझा, बाळ बाबू तू झोप. मग तिने हे मुलांसाठी म्हणून स्टँड घेऊन ती वेगळी झाली. 3 मुलींसाठी ती वेगळी झाली, आणि ती म्हणाली की चल तू नाही कमवत, ती कमवायला लागली, ती कामाला जायला लागली. हो. म्हणजे आता घरचं भाडं निघालं पाहिजे, मुलींचं शिक्षण आहे, ती कमवायला लागली. अरे आता मी वेगळं झालंय तरी सुद्धा हा बाबा काही जातच नाही. जायचा सकाळी, पण संध्याकाळी येऊन पैसे कुठे आहेत? पैसे नाही. मग ती म्हणाली माझ्या मुलींसाठी मला करायलाच पाहिजे. मग तिथून ती त्या जॉईंट फॅमिली मधून ह्यांनी ती वेगळी झाली की नाही, मला आता बाहेर पडायलाच पाहिजे, माझ्या मुलींचं शिक्षण. आणि सासू म्हणजे काय, हा होईल मुलीचं शिक्षण, होईल मुली, एवढं काय नाही. तिने मुलींसाठी म्हणून ते की बाबा, ही बघा ह्या बाईमध्ये एक धमक असते. हो. लक्षात ठेवा, अशी धमक असते, दलका माराची खमकी असते ती. म्हणून ती बाहेर पडली, ती कामाला जायला लागली. मुलगी आता 10वीला, मोठी मुलगी 10वीला गेली, तरी ह्याचं काहीच नाही. म्हणे मॅडम राग येणार ना, अरे किती मी हे करणार, मी कमवते. आज मी म्हटलं की मी 15 दिवस भाडं द्यायचंय, मी दिलंच नाही. का मी देऊ? हा देतच नाही भाडं. मग राग तर येणार ना. मग आर्टिकेरिया आहे, राग आहेच ना, म्हणून तर हा आर्टिकेरिया आहे. आर्टिकेरिया म्हणजे राग. जेवढी खास, जेवढी आग होते, तेवढा राग, तेवढी चिडचिड आहे तुमची. कुठल्याही पेशंटला जर आर्टिकेरिया आहे तर सरळ विचारा, कुठे राग आहे, कसली चिडचिड आहे, कशा बाबतीत तुम्हाला चिडचिड होते. तर हिने सांगितलं नवरा अजिबात काही करत नाही, नवरा कोल्ड डॅम्प थंड आहे. आणि तिचं म्हणणं काय की जरा नाही तर नाही गमत, पण ती बॉम्ब पण नाही देत ना, मला देत ना मुलींना देत. म्हणजे ते प्रेमही मिळत नाही, आणि म्हणजे सपोर्ट काहीच नाही, सपोर्ट नाही, काही नाही. मग शेवटी हा आर्टिकेरिया, मग तिला दलका मारा 200 मी 3 डोस दिले, आणि त्या 8 दिवसात तिचा आर्टिकेरिया पूर्ण बरा झाला. क्या बात. किती दिवसांपासून तो आर्टिकेरिया नुसते सेट्रेझिन वर चालू होता. आपण सगळेजण सेट्रेझिन देतो, हो, पण ते तेवढ्या पुरतं 4 तासाचं काम. थोडंसं आपल्याला जर माणूस समजायला लागला तर ते कायमचं फिट. आणि तो पेशंट आता कितीही तुम्ही फीज वाढवा, दुसरीकडे जाणं शक्य नाही. मुली सुद्धा, तिची मुलगी सुद्धा माझ्याकडे आली होती पीसीओडी साठी. ओके. ती वयात आली तशी तिला हे झालं, त्याच्यामुळे ते आता पूर्ण फॅमिली, पण ती मुलींसाठी म्हणून ती आज स्टँड घेऊन सगळं करते. आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे समजून घेऊया रुब्रिक. बघा, तुमच्या घरात चांगली, एखाद्या बाईच्या घरात जर वॉर्मथ, ऊब असण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक असतोय नवरा. नवऱ्याचे कर्तव्य व्यवस्थित पार पडले पाहिजेत. नवऱ्याने जो सपोर्ट द्यायला पाहिजे ऍज अ कर्ता पुरुष घरचा. तर कर्ता पुरुषच घरचा करता नसेल तर मग मोठा प्रॉब्लेम आहे. एक ऊब असते नवऱ्यापासून, आणि दुसरी ऊब असते मुलांपासून.
मुलांनी ऐकलं पाहिजे, मुलांनी चांगलं वागलं पाहिजे, मुलांनी चांगलं राहिलं पाहिजे, मुलांनी शिकलं पाहिजे. आता ही जी केस होती ह्याच्यामध्ये ती बघत होती की ह्या माझ्या 3 मुली, ह्या तिन्ही मुलींचं भविष्य बट्ट्याबोळ होत तिथे राहिले चाललेलं आहे. असते तर 3 मुलींचं ना शिक्षण झालं असतं ना काही पूर्ण पुढचं भविष्य झालं असतं. म्हणून तिने स्टँड घेऊन ती बाहेर पडली. तिला वाटलं की बाहेर पडल्यावर तरी तो सुधरेल, पण नाही. तिचं ते पण नव्हतं की बाबा नको कमवू, पण प्रेम तर दे, तर वाम तर दे, ते पण नाही. तर मुलींसाठी म्हणून ही इम्पेशंट होते, इम्पेशन्स चिल्ड्रन Children. अबाउट. आता इथं तिच्या मुली तशा चांगल्या आहेत, हे होय. नाही आहेत, म्हणजे काय म्हणतात उद्धट नाही आहेत किंवा बेशिस्त नाही आहेत. पण माझी जी केस आहे त्याच्यामध्ये दोन्हीही कार्यक्रम होते. म्हणजे तो नवरा होता, तो ओलाचा ड्रायव्हर होता, पण गडबड अशी लोन घेतलं, ओलाची गाडी घेतली आणि पडली तशीच पडली. हा 8-8 दिवस दारू पिऊन घरी पडला. जात नाही. दारू पिऊन पितोय पडतोय, पितोय पडतोय. घरी भांडणं भांडणं भांडणं. भांडणं म्हणजे वॉर्मथ नाही, भांडणं म्हणजे बेकार कोल्डनेस. हे किती डॅम्प आहे आणि किती कोल्ड आहे. नुसता तो दारू पिऊन तमाशा घरी करायचा. पैसा तर घरी येत नाही. लक्षात घ्या, एन्झायटी मनी मॅटर्स डलकामाराचा आहे. इम्पॉर्टंट हो. रुब्रिक आहे. एन्झायटी अबाउट फॅमिली मॅटर्स इम्पॉर्टंट रुब्रिक. ॲब्झॉर्ब्ड इन फॅमिली मॅटर्स ह्याच्यामध्येच ती पडलेली आहे. तिला तिचं घर, तिची मुलं, तिचा नवरा ह्याच्याशी खूप जास्त निगडीत असतं. आणि आजकाल म्हणा काय आधीच्या काळापासून कुठल्याही स्त्रीसाठी तिचा नवरा आणि तिची मुलं हेच सगळं विश्व असतं. पण त्याच्यात नवरा असा, आता नवरा असा आणि नवरा बायकोची भांडणं व्हायची. मुलगी वयात आली होती, 12वीला गेली होती. हो. मुलगी 12वीत गेली होती. आता ती मुलगी काय करणार? त्या मुलीला जेव्हा घरी प्रेम भेटत नाही आणि घरी तिचं कोण ऐकत नाही, ती कुठेतरी बाहेर प्रेम शोधते. ती कुठल्या तरी एका पोराच्या प्रेमात पडली. पडली. आणि हे आईला कळल्यावर आईने लगेच तिला उचलली, मामाकडे ठेवली. मी तुला हे नाही तसं नाही, तुझं शिक्षण बंद करीन, असं करीन तसं करीन म्हणून तिला दुसरीकडे पाठवली. आणि तिकडे दुसरीकडे पाठवल्यावर ती आजारी पडली. तिला टीबी झाला. आता टीबी झाला म्हटल्यावर तिला मामाकडून परत आणायला लागली. आता ती नखरे करते की मला हे खायचं नाही, मला ते खायचं नाही, मी गोळ्या नाही खाणार, मी असं नाही करणार. आणि ही त्या पोरीवरही खमकी आहे ना, रडत नाही बसत. ही धमकवाली, तू जेव, चांगलं जेव, नाही जेवली तुला बाहेरचं आणूनच नाही देणार, खर्चच खा. ती पोरगी पण तेवढीच हट्टी, ती म्हणते मी बाहेरच खाणार, मी घरचं खाणारच नाही. हे दोन्ही ह्याच्यामध्ये ऑफकोर्स तिला त्रास होता ल्युकोरियाचा. नवरा दारू पितो, हे नाही म्हणे. भरपूर कर्ज झालंय सर, एन्झायटी अबाउट मनी मॅटर्स. भरपूर कर्ज झालंय कारण की हे मिस्टर कामाला जात नाहीत, कर्ज घेऊन घर चाललंय. मुलीचं औषधं पाणी करते, ते करते, पण मुलगी व्यवस्थित औषधं खात नाही, मुलगी व्यवस्थित ऐकत नाही. त्याच्यामुळे तिचं शिक्षणही थांबलं सगळंच. मग आता ह्या बाईला कुठे वॉर्मथ आहे घरात सांगा? या दोन गोष्टी तर असतात, त्याच्यामुळे वॉर्मथ असते. वॉर्मथच नाही, डॅम्प कोल्ड वेदर, आणि त्यामुळे तिला डलका मारायला त्रास निर्माण होतात. त्या बाईला अर्टिकेरिया होता, माझी जी केस आहे तिला ल्युकोरिया होता. तर ह्या गोष्टी डलका मारामध्ये दिसतात. डलका माराचं जे प्रेम असतं ते थोडंसं दणकट प्रेम असतं. दणकट नाही म्हणणार यार, म्हणजे बापाचं प्रेम जसं असतं ना, एक आईचं प्रेम असतं आणि एक बाबाचं प्रेम असतं. बाबाचं प्रेम त्याचं चांगलं घडवण्यासाठी थोडंसं त्याच्यावर कडक वागतं, त्याशी थोडंसं मन कठोर करतं. का तर त्याचं भलं व्हायला चांगलं होण्यासाठी. असंच डलका मारा ही करतं, आपल्या पोराशी थोडं कठोर वागतं, थोडं निष्ठुर वागतं. काय तर त्याचं भलं व्हायला पाहिजे, तो अभ्यासात पुढे गेला पाहिजे. इम्पेशन्स चिल्ड्रन मध्ये मी तुम्हाला थोडंसं समजून देतो. इम्पेशन्स म्हणजे जेव्हा तुम्ही समोरच्याकडून अपेक्षा करता की उठ, कर लवकर, असा नुसता सोफ्यावर काय पडू नयेस. बऱ्याचशा आयांची तक्रार आहे की हा अख्खा दिवस सोफ्यावर पडून असतो. ह्याला बघून बघून माझी तळपायची आग मस्तकात जाते. त्यात ती चिंता असते मुलांची. मुलांची चिंता असते, मुलांबद्दल काळजी असते. आणि हा असाच पडून राहिला तर याचं वजन वाढतंय, याची तब्येत बिघडते, भविष्य काहीच नाही.
ह्याचा सगळा अभ्यास बर्बाद होतोय. त्याच्यासाठी ती त्या मुलावर खूप कठोरपणे वागते, त्याला शिव्यागाळ करते. तुम्ही अजून एक ऍस्पेक्ट सांगूया डलका मारायचं की जेव्हा त्या पहिला त्रास होतो, म्हणजे जेव्हा पिरियड्समुळे ती पोरीला डिस्मेनोरिया त्रास होतो, तेव्हा ती आय 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 नुसती काडाबडा लोळेल काय, शिव्या काय देईल, नुसती बडबडेल काय, गया वया अख्ख्या बिल्डिंगला कळतं हिला पिरियड झाले. एवढा तमाशा. रुब्रिक आहे डेलिरियम पेन्स विथ डिलिरियम पेन्स फ्रॉम, हे असे सापडतात. त्यांच्यामध्ये बघा घरी वॉर्मथ आहे का, वॉर्मथ नसेल डलका मारा द्या. ह्यांचा मी बोललो ना, प्रेम करण्याचा पद्धत थोडीशी निष्ठुर असते, थोडीशी कठोर असते. तुम्ही अशा पोरी बघितल्यात ज्या आपल्या आईसाठी, आई शेवटी चिल्ड्रनच आहे, ती म्हातारी आई आहे, ती खात नाही. ह्या म्हातारीला सांगितलं अगं म्हातारे खा, मरशील एक दिवशी, असेच उपास करून करून. म्हातारी ऐकते कुठे, हाडच तोंडातले सगळी दाता संपली तरी सुद्धा म्हातारीचा हे जात नाही. ही पद्धत बघा, आईसाठी काळजी असते, काळजी आहे. पण बोलणार म्हातारी किंवा म्हातारे मरशील एक दिवशी, ह्या म्हातारीला सांगितलं औषध खा, एक दिवशी अटॅक फटॅक येईल, लुळी पडशील, कळत नाही या म्हातारीला. असं बोलण्याचा पद्धत, त्याच्या मागे प्रेम आहे, पण पद्धत बघा निष्ठुर आहे. हे डलका मारायची बोलण्याची पद्धत आहे. तर डलका माराबद्दल ह्या अशा बरेचशा काय काय अजून हे आहेत. कधी वेबिनार किंवा सेमिनारमध्ये घेऊ तर अजून डिटेलमध्ये घेऊ. HHFचे सेमिनार वेबिनार होत असतात. आता एक अथांग वेबिनार आहे ज्याच्यामध्ये कृष्णकुमार दिंडे, यशवंत पाटील, गोपीनाथ मेनन आणि आपला जोविन आहे 26-27 जुलै 26-27 जुलैला. तर त्याच्यामध्ये रजिस्टर करा. HHFचे हे कार्यक्रम चालू असतात. नवीन नवीन रेमेडीज नवीन नवीन कळतात आणि जसे जसे तुम्ही वापरता तुम्ही त्याच्यामध्ये निपुण होत जातात, तुम्ही त्याच्यामध्ये निष्णात होत जातात. असंच अजून अभ्यास करत राहा. होमिओपॅथला आपली होमिओपॅथी अजून मोठ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी अभ्यास करण्यात जरुरी आहे. नुसतं मुलांना सांगू नका अरे अभ्यास कर रे, तुम्ही कधी करणार. आणि जे विचारत होते मराठी बुक, मराठी नाही पण हिंदी बुक आहे तर ऑर्डर करा. खूप छान बुक लिहिलंय सरांनी. राईट. तर मलाच माझी प्रशंसा करायला नको वाटते, माझी बायको करते. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लिंक शेअर करा, लाईक करा, शेअर करा. लिंक कुठे करा, लाईक करा. हा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मध्ये सांगा आमच्या मिसेसनी सांगितलेली डलका मारा तुम्हाला कशी वाटली. ओके, चला पुन्हा भेटूया ब्रेक के बाद. बाय बाय.